नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहा। तर मैत्रिणींनो, आज मी आपल्या मुलांसाठी तुम्हाला एक सुंदर उपाय सांगणार आहे की तो उपाय केल्यामुळे आपली मुलं अभ्यासामध्ये एवढी प्रगती करतील, एवढे आपला आदर करतील, मोठ्या माणसांचं ऐकतील, सगळं त्यांच्यासोबत चांगलं घडेल आणि अर्थातच त्याच्यामुळे त्यांचं पुढचं फ्युचरसुद्धा चांगलंच होणार आहे। आणि मुलांच्या फ्युचरसाठी आपण जीवाचं पाक रान करून टाकतो। त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा जर तुम्ही एक आई असाल तर। बहिणीने भावासाठी बहिणीने केला तरी हा उपाय चालण्यासारखा आहे। तर कोणत्याही गुरुवारी किंवा शनिवारी तुम्ही काय करा, एक सफेद कागद घ्या, त्याच्यामध्ये 11 लवंग घाला, 5 इलायची घाला, त्याच्यानंतर एक तेजपत्ता, एक जायफळ आणि थोडासा कापूर घाला। काय काय घेतलं मी? 11 इलायची, 11 लवंग, 5 इलायची, एक जायफळ, एक तेजपत्ता आणि थोडासा कापूर। लवंगासुद्धा फूलवाल्या पाहिजे, त्याच्यामध्ये फूल असलं पाहिजे, बिना फूलवाले घेऊ नका, त्याचा इफेक्ट होत नाही। कापूरसुद्धा मिळाला तर भीमसेनी घ्या। त्याच्यानंतर हे सगळं बांधायची पुडी आणि तुमच्या मुलावरून किंवा मुलीच्या डोक्यावरून 7 वेळा अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने डाव्या कानाकडून उजव्या कानाकडे असं ओवाळायचे, उतरायचे आणि गाईचा जो उपला असतो म्हणजे कंडा म्हणतो आपण त्याला किंवा गोवरी म्हणतो, तर ते जाळायचं गॅसवर आणि त्याच्यावर हे सगळं जाळून टाकायचं आहे। असं तुम्ही 7 शनिवार केलं ना तरीसुद्धा किंवा 7 गुरुवार तरीसुद्धा तुमच्या मुलामध्ये खूप लक्षणीय फरक दिसेल आणि तो तुमचं सगळं ऐकायला लागेल, वाईट गोष्टीपासून दूर जायला लागेल, अभ्यास करायला लागेल, त्याची प्रगती होईल। तर हा उपाय नक्की करा। नमस्कार।